नमस्कार. ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपले स्वागत. जिद्द असेल तर आकाशही ठेंगणे असते, हे निलंगा तालुक्यातील कोकळगावच्या एका सुपुत्राने सिद्ध करून दाखवले आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका ग्रामीण विद्यार्थ्याने थेट साताऱ्याच्या प्रतिष्ठित सैनिक स्कूलमध्ये धडक मारली आहे. काय आहे ही सविस्तर बातमी? पाहूया. निलंगा तालुक्यातील कोकळगाव पूर्व येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी समर्थ नागनाथ वागण्णा यांनी यशाचे एक उत्तुंग शिखर सर केले आहे. समर्थची निवड महाराष्ट्रातील अत्यंत मानाच्या अशा सैनिक स्कूल सातारा येथे झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल कोकळगाव जिल्हा परिषद शाळेच्या वतीने समर्थाचा नुकताच भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यशाचा आलेख. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA मार्फत घेण्यात आलेल्या देश पातळीवरील सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत समर्थने 300 पैकी 256 गुण मिळवून लेखी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विशेष म्हणजे समर्थने आपले प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 5वी कोकळगावच्या जिल्हा परिषद शाळेतूनच पूर्ण केले आहे. समर्थच्या या यशामागे त्याचे सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. 1ली ते 4थी पर्यंत त्याने द्रोणाचार्य क्लासेसमध्ये नेहमीच प्रथम श्रेणी राखली होती. या परीक्षेच्या तयारीसाठी त्याला निलंगा येथील ज्ञानतीर्थ क्लासेस आणि कोकळगावच्या द्रोणाचार्य क्लासेसचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाच्या नोंद घेण्याजोग्या अनुभवाबद्दल म्हणाल तर समर्थने मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा आहे. जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थीही देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रवेश मिळवू शकतो, हे त्याने सिद्ध केले आहे. या सोहळ्याप्रसंगी मुख्याध्यापक MI तांबोळी, हरिनंद सगर, प्रवीण कुलकर्णी, विजय सावंत, दिनकर बनसोडे, शालेय समिती अध्यक्ष सुरेश लामतुरे, पत्रकार द्रोणाचार्य कोळी, संजय लड्डा, पद्माकर पाटील यांच्यासह विलास वागण्णा, नागनाथ वागण्णा, मनीषा वागण्णा आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समर्थच्या या यशामुळे कोकळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील ही चमक आता सातारा सैनिक स्कूलमध्ये देशाचे भविष्य घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्टसाठी द्रोणाचार्य कोळी, लातूर. ग्रामीण वार्तापत्र या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा.